जुन्नर तालुक्यामध्ये तर शेवटचं भाषण आहे. सुरेशराव वाणी यांच्याबाबत घडलेला प्रकार हा अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक आहे. वास्तविक पाहता संपूर्ण राज्याला, देशाला आणि जगामध्ये ज्या तालुक्याची ओळख आहे त्या छत्रपती शिवरायांच्या भूमीत ही घटना घडली, असा प्रकार अतिशय वेदना देणारा आहे. जुन्नरचा पत्रकारितेचा फार मोठा इतिहास आहे. 45 वर्षापूर्वी आम्ही पुणे जिल्हा पत्रकार संघाची स्थापना जुन्नरमध्ये केली होती. त्यावेळेस शांताराम लोणकर, स्वर्गीय वसंतराव खैरे, भरत अवचट आणि खेडचे आपले नंदकुमार कोरे, कांबळे सरय होते आमचे. तर आम्ही त्यावेळेस एकत्र आलो होतो. त्या काळामध्ये तुम्ही जसे यंग आहात, वाणी साहेब किंवा फरदेस साहेब, तर आम्ही त्यावेळेस होतो. आणि त्यावेळेस पहिला मोर्चा आम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर नेला होता. याची एक आपल्याला जाणीव करत होतो. म्हणजे ही भूमी पत्रकारांची उगमस्थान आहे हे आम्ही आवर्जून सांगतो. त्याच्यामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने जाणवतात का हा जुन्नरपुरताच मर्यादित प्रश्न नाही आहे. आज निनावी अकाउंट उघडायचे आणि पत्रकारांना ट्रोल करायचे हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कालच आम्ही आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने मनसरला एक निवेदन दिलेलं आहे. काही फेक अकाउंटचा शोध घ्या. आमचं कसं आहे, सध्या कौतुक केलं तर पत्रकार छान, आणि जरा कुठंतरी एखादा त्यांच्या त्रुटी दाखवल्या का पत्रकारावर त्यांची टोळी हल्ला करते. हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. आजच सकाळी मी पत्रकार संघाच्या राज्याचे जे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक आहेत SM जोशी सर, SM देशमुख सर आणि शरद बाबळे यांच्याशी बोललेलो आहे. त्यांनी इथं भावना व्यक्त करायला लावलेल्या. आता सध्या हे आपण 2-3 तालुक्यातच पत्रकार आहोत, पण याबाबत जर तातडीने कार्यवाही व्हावी अशी आमची विनंती आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार हे अतिशय संवेदनशील म्हणून ओळखले जातात. राज्याला त्यांची ओळख आहे. आमची विनंती आहे का या प्रश्नाची गांभीर्याने आपण दखल घ्या, संबंधितांना समज द्या. कारण लोकशाहीमध्ये जे स्तंभ आहेत त्यामध्ये पत्रकार आणि लोकप्रतिनिधी हे दोन्ही स्तंभ आहेत. तर त्यापैकी एका स्तंभाने दुसऱ्या स्तंभावर अशी कुरघोडी करणं हे अजिबात यापुढे सहन करणार नाही. हे आणि यापुढे ही माझी विनंती आहे, सर्व पत्रकारांनी अशा पद्धतीने संघटित होऊन हा फक्त वाणीपुरता किंवा परदेशीपुरता हा प्रसंग मर्यादित ठेवू नका. हा प्रसंग सगळ्या प्रत्येकावर येऊ शकतो. तर आता काय एक मोठी पिलावळ सगळीकडे सुरू झालेली आहे आणि ती पिलावळ अतिशय त्रासदायक आहे. त्याचा बंदोबस्त करू. यापुढे प्रशासन निश्चित जी परदेशींनी भावना अतिशय व्यक्त केली त्याच्याशी मी सहमत आहे आणि ह्या घटनेचा मी आमच्या सर्व राज्य पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि आपण अतिशय शांतता मार्गाने आणि पत्रकारांची जी आचारसंहिता आहे त्याप्रमाणेच आपण आजचा मोर्चाचं आयोजन केलं. त्याबद्दल सर्व पत्रकार मित्रांचं, विशेषतः आमच्या स्नेहा बारवेंसह जी पत्रकार भगिनींची टीम आपल्या भागात कार्यरत झाली त्यांचंही मी विशेष अभिनंदन करतो. आणि आपण सर्वजण आता शांतता मार्गाने निवेदन द्या. आता कोणतरी आभार माना आणि शांतता मार्गाने त्यांना निवेदन देऊ. धन्यवाद.